रायगढ़ जिले के रोहा तहसील में पानी की भारी किल्लत से परेशान 26 गांवों की महिलाओं ने आमरण अनशन शुरू कर दिया। प्रशासन पर गंभीर आरोप लगाते हुए महिलाओं ने चेतावनी दी है कि जब तक पानी की समस्या हल नहीं होती वे पीछे नहीं हटेगी। रायगढ़ जिले के रोहा तहसील में 26 गांवों को पीने के पानी की गंभीर समस्या का सामना करना पड़ रहा है। बार बार शिकायतों के बावजूद प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया, जिससे नाराज महिलाओं ने तहसील कार्यालय पर आमरण अनशन शुरू कर दिया। महिलाओं ने साफ कहा है कि जब तक पानी नहीं मिलेगा तब तक आंदोलन जारी रहेगा। वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता 26 गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार। आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली, पत्र दिली, स्वतः जाऊन भेटलो, पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। एकदा झालं, दोनदा झालं, आम्ही जवळजवळ 4 महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय। बरं, त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का? असंही नाही। आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना 250 ते 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। मग हे पैसे कोणाचे आहेत? हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना। आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय। मग या टॅक्स मध्ये जे पैसे वापरले जात आहेत, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल, गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल, तर आम्ही न्याय मागू नये का? आणि मागायचं तर कोणाकडे? किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत। प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही? प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याने याच्याकडे बोट दाखवायचं। एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा, एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा। एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही। बरं, तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाक्यातलं हे काम नाही, आमच्याकडे हे नाहीयेत। मग नक्की जायचं कोणाकडे? एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी। आणि आता आमचा शेवटचं एक आहे की आमच्या 26 गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे। आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या, त्या तोडल्या गेल्या पाहिजे। त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे। पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे। हो, नायब तहसीलदार येऊन गेले, एमजीपीचे साहेब होते, एमआयडीसीचे साहेब होते आणि बीडीओ मॅडम येऊन गेल्या। बघू आता, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतोय। आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे।